आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा आत्मा नमस्ते नमस्ते मॅम. मॅम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा आत्मा नमस्ते नमस्ते. मॅडम नमस्ते मॅडम. सर्वांना. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मंजुश्री हिलिंग आत्मा इन्स्टिट्यूट नमस्ते मध्ये मॅडम. आपलं थँक्यू. सगळ्यांचं अंतर्मनापासून स्वागत आहे. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणेल. आत्मा नमस्ते. सर्व युट्यूबच्या सन्माननीय सदस्यांना जे आपला व्हिडिओ बघत आहे, तुमच्या सगळ्यांना अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. आपल्याला ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडायचं असेल अशाच प्रकारे मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट आणि आमच्या रेकी परिवारातील सर्व सदस्यांचे अनुभव आणि सेशन ऐकायचे असतील, ऊर्जेसोबत जोडायचं असेल, त्याचप्रमाणे एखाद्या छोट्या मोठ्या कारणासाठी जेथे गरज आहे तेथे ऊर्जा हवी असेल तर नक्कीच या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, ग्रुप जॉईन करा. ग्रुप मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचे सर्व सदस्य नेहमी सगळ्यांच्या सेवेसाठी जे जे शक्य असेल ते सेवा देण्यासाठी तयार असतात ऊर्जा रूपाने. तर अगदी सगळ्यांना अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये आहे आणि या ऊर्जेसह पुन्हा आपली ओळख करून घेण्यासाठी आपली निवड झालेली आहे आणि म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. त्या ब्रह्मांडाच्या अंतर्मनापासून धन्यवाद माना. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. कारण मी नेहमी म्हणत असते की ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला निवडत असते. आपण ती प्युअर सोल आहोत. आपल्या आयुष्यामध्ये आता सकारात्मक बदल घडवून आणण्याची ही वेळ आलेली आहे आणि म्हणून युनिव्हर्सने आपल्याला निवडलं आहे. तर यस, असंच असतं. आणि हे सगळं एवढ्या विश्वासाने मी सांगते आहे कारण आतापर्यंत या ऊर्जेसोबत जुडून घेतलेले अनुभव, या अनुभवाच्या जोरावर मला सांगावंसं वाटते की ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकामध्ये आहे आणि जेव्हा आपण या ऊर्जेसह एकरूप व्हायसाठी विचार जरी करतो ना, विचार, तेव्हापासून आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडायला सुरुवात होतात. यस, अनेक सदस्यांनी असं सुद्धा सांगितलेलं आहे की फर्स्ट डिग्रीचं मेडिटेशन करायला लागलो तेव्हापासून आयुष्यामध्ये बदल होतातच, त्यात प्रश्नच नाही. पण त्याही अगोदर तुमच्या अंतर्मनामध्ये विचार आला की काय आहे हे ब्रह्मांड, तुमच्या अंतर्मनामध्ये विचार आला की हा व्हिडिओ दिसते आहे, बघूया तर सही. तुम्ही जर का येथे थांबलात 1 मिनिट तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याची हीच ती वेळ आहे. हीच ती वेळ आहे. आणि असंच आता सेशनला हजर असलेल्या सर्व सदस्यांच्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे. बरोबर आहे ना? मला अंगठा दाखवा. येस, या ब्रह्मांडी ऊर्जेने आपल्याला निवडलं आहे. असं कोणाकोणाला वाटते, खरंच सांगा की मी ऊर्जेपर्यंत गेलो आहे, की ऊर्जेने मला निवडलं आहे? आतापर्यंत आपल्या इन्स्टिट्यूटला जुडलेले खरंच मला सदस्य सांगा बरं, कोणाला असं वाटते आहे की माईक सुरू केलाय मी तुमचा, की मला ऊर्जेने निवडलं आहे? कोणाकोणाला वाटते? मला येस, ऊर्जा. मला मला ऊर्जेने निवड मला मला पण पण वाटत. मॅडम. मला आहे ना. आपण नाही कारण ते आलो बरेच ऊर्जेपर्यंत. व्हिडिओ बघून मलाही जॉईन झाली. वाटते. कारण ना आपण नाही आलो व्हिडिओ पर्यंत किंवा आपण नाही आलो रेकी पर्यंत, रेकी आपल्यापर्यंत आली आहे, ही ऊर्जा आपल्यापर्यंत आली आहे आणि हे मिरॅकल्स आपल्या आयुष्यामध्ये झाले आहेत. हेच सत्य आहे. आणि आता जो आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होत आहे, एक एक पायरी आपण पुढची गाठत आहोत. हे सगळं युनिव्हर्सने ठरवलं आहे की आता तुझ्या आयुष्यामध्ये हा प्रकाश येणार आहे. आणि आजचं सेशन आहे आरोग्याचा प्रकाश, आरोग्य संपन्नता. आहे ना? आरोग्यवान जगायचं आहे, आरोग्य संपन्न जगायचं आहे तर ऊर्जेसोबत जोडा. यस, हमी आहे आरोग्य संपन्नतेची जर का नियमित मेडिटेशन केलं तर. कुठला आजार की ज्यावर पॉझिटिव्ह रिझल्ट आला नाही, कुठला? या सर्व आपले हिलिंग इन्स्टिट्यूटचे सर्व सर्व
अनुभव ऐका सगळ्या सदस्यांनी दिलेले, आणि हजारो अनुभव तर ते असेच पडले आहेत की ते टाकल्याच गेले नाही. मी तुमची सगळ्यांची मनापासून माफी मागते की तुम्ही केलेलं शेअरिंग मी वेळेमध्ये युट्यूबला लोड नाही करू शकत. अंतर्मनापासून माफी मागते उलट तुमची. तुम्हाला वाटत असतं की हो माझ्या आयुष्यात हा एक पाऊल बदल मी केला आहे, पुढचं पाऊल टाकलं आहे, पुढचं पाऊल टाकलं आहे की इतरांपर्यंत पोहोचावं, पण कधी कधी त्यामध्ये मी कमी पडते, त्याकरता अंतर्मनापासून माफी मागते. पण तरीही मी सर्वांना सांगेल की ही ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय, ही ब्रह्मांडीय ऊर्जा मला निवडती म्हणजे काय, काय आहे युनिव्हर्स, आणि या युनिव्हर्सची योजना काय आहे माझ्यासाठी. जर का या ऊर्जेने मला निवडलं आहे, जर का युनिव्हर्सने मला निवडलं आहे असं मी म्हणतो आहे, असं मी म्हणते आहे, असं मॅडम म्हणत आहात, तर याचा अर्थ असा आहे की आता काय हवं आहे तुम्हाला, आरोग्य संपन्नता हवी आहे. यस, आरोग्य संपन्नता माझ्या आयुष्यामध्ये येण्यासाठी ही वेळ आलेली आहे. ओके, मग ही काय आहे, ही उपचार पद्धती आहे का, म्हणू शकता हो, एक पूरक उपचार पद्धती आहे. आरोग्य संपन्नतेची गुरुकिल्ली आहे. हो आहे, फक्त शारीरिक आरोग्यासाठी नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्यासाठी सुद्धा अत्यंत महत्वाची असणारी ही ऊर्जा. कुठे आहे ही ऊर्जा, तुमच्या आणि माझ्या आतमध्ये आहे, दुसरीकडे कुठेच नाही. तुमच्या आतमध्ये आहे, माझ्या आतमध्ये आहे, तीच या ब्रह्मांडातील प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये असलेली ही ऊर्जा आहे. याला आपण युनिव्हर्सल एनर्जी म्हणतो, याला आपण ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणतो, यालाच आपण आकाशिक ऊर्जा म्हणतो, यालाच आपण आपल्या देवी देवतांनी दिलेला आशीर्वाद म्हणतो, यालाच आपण प्राणशक्ती म्हणतो, प्राण ऊर्जा म्हणतो, जैविक शक्ती म्हणतो, आणि यालाच आपण रेकी म्हणतो. सगळं एकच, सगळं एकच, सगळं एकच. या संपूर्ण विश्वामध्ये असणारी ती ऊर्जा, जो प्राणा, ज्या प्राणाच्या भरोशावर ज्या पंचतत्वांच्या असण्याने मी जिवंत आहे, त्या पंचतत्वांचं माझ्या शरीरामध्ये असलेलं अस्तित्व बॅलन्स करणं म्हणजे मी आरोग्य संपन्न होणं. या पंचतत्वातील एकही तत्व कमी किंवा जास्त झालं तर आपल्या शरीराची सुदृढता बिघडते. आणि या पंचतत्वांसोबत आपण छान प्रकारे एकरूप असलो तर आपण छान प्रकारे ऊर्जावान होऊन या पंचतत्वांसोबत आपल्या शरीराचाच नव्हे तर आपण असं म्हणूया शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, आर्थिक या भौतिक जगामध्ये मला जे जे हवं आहे माझ्या व्यक्तिमत्वासाठी उमटवण्यासाठी, मला जे हवं आहे त्या सगळ्या गोष्टी आपण साध्य करू शकतो फक्त आणि फक्त या पंचतत्वांचं बॅलन्सिंग आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या शरीरामध्ये केल्यामुळे. जीवनशक्ती या शक्तीला म्हटलं जातं, जीवनशक्ती, लाईफ फोर्स एनर्जी. याचा अर्थ असा आहे की या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या मदतीने माझ्या शरीरामधील, माझ्या चक्रांमधील ऊर्जा क्रिएट करून मला आरोग्य संपन्नता निर्माण केली जाते, प्रवाह वाढवला जातो. आजही माझ्या शरीरामधील चक्र चालूच आहेत, बंद नाही आहेत, सुरू आहे, ती ऊर्जा आहे सुरू. एक जरी चक्र थांबलं ना तर आपण थांबून जातो. ओके, ते सगळं सुरू आहे, फक्त ते सगळं सुरू आहे. त्यामध्ये आज आरोग्याच्या समस्या आहेत का, तर कुठेतरी कुठेतरी त्यामध्ये बिघाड झाला आहे. आणि हा ऊर्जेचा प्रवाह जसा 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 वाढतो तसं 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 काय होते, तर आपले चक्र ऍक्टिव्ह व्हायला लागतात. ऍक्टिव्ह व्हायला लागलेत की काय होते, चक्र जसे 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 छान ऍक्टिव्ह व्हायला लागतात तसं 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 आपल्या शरीरातील पंचतत्व बॅलन्स व्हायला लागतात, ऊर्जा बॅलन्स व्हायला लागते. मला जी हवा आहे ती निर्माण करण्याची क्षमता माझ्यामध्ये निर्माण होणे, स्वतःचा आत्मविश्वास वाढणे, स्वतःच्या आरोग्य संपन्नतेसाठी कार्य करणे, शारीरिक आरोग्य संपन्नतेसाठी, मानसिक आरोग्य संपन्नतेसाठी. पहिला प्रयोग, मानसिक आरोग्य संपन्नता, शांत झोप. मी ब्रह्मांडीय ऊर्जेला जोडले मॅडम, आणि आता शांत झोप लागते, असे म्हणणारे सगळेच सदस्य आहेत. एकही जण असं नाहीये
की मॅडम ऊर्जेसोबत जोडलो आणि आता झोप कमी झाली आहे. नाही, ज्यांना खूप जास्त झोप होती, ते शब्द वापरूया कुंभकर्णासारखी त्यांची मात्र झोप कमी झाली आहे आणि त्यांची झोप बॅलन्स झाली आहे. ओके, ते गरजेचं आहे. परंतु जेथे झोप नव्हती, मनाला शांती नव्हती, डिप्रेशन होतं, काही नाहीये. 2nd डिग्री पर्यंत या, तुम्ही डिप्रेशन मधून बाहेर निघता. काही मेडिटेशन करा, काही. का? एवढे विश्वासाने का बरं सांगते आहे? अनुभव. हो की नाही? अनुभव, अनुभव बोलत असतात. अगदी लाईव्ह होत असलेल्या या सेशन मध्ये ज्या अर्थी मी एवढ्या छान प्रकारे सांगू शकते की हो, तुम्ही फक्त 2nd डिग्री पर्यंत या. तुम्हाला वाटते की माझ्या मनावर खूप सारा ताण आहे आणि तो ताण तुम्हीच सांगसाल, मॅडम आता फरक वाटतोय. असे कित्येक सदस्य आहेत. ओके, का? कारण या ब्रह्मांडामध्ये असलेली ही ऊर्जा, ही जे काम तुमच्यासाठी करते तेच माझ्यासाठी करते, तेच या ब्रह्मांडातील प्रत्येक व्यक्तीसाठी करते. कसं बरं काम करते ही ऊर्जा? काय बरं आहे ही ऊर्जा? आणि माझ्यासाठी काम करते, सगळ्यांसाठी काम करते. आणि तरीही या ऊर्जेपासून मी का बरं अनभिज्ञ आहे? तर का बरं आहे माहिती आहे? आतापर्यंत ज्यांना ज्यांना ऊर्जेची ओळख झाली नाही किंवा ज्यांना ज्यांना ऊर्जेबद्दल माहिती नाही आहे, कारण तुमच्या आयुष्यामधला त्या ब्रह्मांडाने निवडलेला तो वेळ आला नसेल कदाचित. ओके, आता आला आहे ना? आता आपण जुडलो आहे ना? आता आपण व्हिडिओ बघतो आहे, आता आपण लाईव्ह सेशन करतो आहे. याचा अर्थ काय? तर आता ती वेळ आली आहे. बस. अनेक वेळा असं वाटतं की मी ऊर्जेला या अगोदर जुडलो असतो तर, मी ऊर्जेला या अगोदर जुडले असते तर. हे प्रश्न रोज आमच्या आयुष्यात येतात. मला सुद्धा असंच वाटायचं. पण नाही, ती योग्य वेळ, त्या युनिव्हर्सने मला निवडण्याची ती वेळ, ती वेगळी होती. आणि त्यांनी जेव्हा निवडलेला असतं ना, तेव्हा आता घे झेप. तुला केवढी झेप घ्यायची आहे ना, ती घे. तुझ्यासाठी हे आकाश मोकळं आहे. माझ्या मागे दिसतंय ना तुम्हाला? येस, हे आकाश मोकळं आहे, तू हवी तेवढी झेप घे, असा युनिव्हर्सचा सल्ला असतो आपल्याला. आणि आता ती वेळ आली आहे, तुला हव्या तेवढ्या क्षमतांचा विकास कर. तुला काय घडवायचं आहे? ठरव. इथं ठरव. आणि फक्त जे तुला संकेत येतात त्यावर ऍक्शन घे, ऍक्शन घे, ऍक्शन घे आणि लाग कामाला, असं सांगणारा हा युनिव्हर्सचा संदेश आपल्याला आहे. आणि म्हणून सांगते की या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत एकरूप व्हा, सामर्थ्यवान व्हा. ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा, सामर्थ्यवान व्हा. ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा, आरोग्य संपन्न व्हा. ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. तुम्हाला जे जे हवं आहे ते ते निर्माण करण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करा. हे ब्रह्मांड, मी वारंवार म्हणते आहे, हे ब्रह्मांड, हे ब्रह्मांड, हे ब्रह्मांड. आणि या ब्रह्मांडाची योजना याबद्दल मी जे वारंवार बोलते आहे, काही लोकांना असं वाटेल किती अतिशयोक्ती, तर मुळीच अतिशयोक्ती नाही आहे. विश्वास हवा आहे त्या ऊर्जेवर तेवढा. तुमचा विश्वास काम करणार. अंधश्रद्धा नको आहे, अंधविश्वास पुन्हा नको आहे. विश्वास ठेवा, अनुभव घ्या. ओके, आणि मग तुम्ही विश्वास ठेवा. पण अगोदर तुम्हाला श्रद्धेने विश्वास ठेवावाच लागेल. विश्वास ठेवा आणि ऊर्जेचा अनुभव घ्या. कारण आता आणखी प्रश्नात पडले असतील काही लोक की अगदी ब्रह्मांडीय ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा याबद्दल सांगितलं जात आहे, पण काय ब्रह्मांडीय ऊर्जा? नवीन असलेले 1-2 सदस्य मोठ्या प्रश्नात पडलेले दिसत आहे. तर बघा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय? तर ब्रह्मांडीय ऊर्जेला जसं मी मगा सांगितलं त्याप्रमाणे प्राणशक्ती, प्राण ऊर्जा, विश्वशक्ती, वैश्विक ऊर्जा अनेक नावांनी ओळखलं जातं. मग काय आहे? जैविक ऊर्जा, प्राण ऊर्जा, पंचतत्व, ज्या ज्या ऊर्जेच्या असण्याने तुम्ही आणि मी आज रोजी जिवंत आहोत. ही ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आज रोजी आपल्याला जिवंत ठेवण्यासाठीच नव्हे, तर आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक
वळणावर आपल्याला मदत करत आहे. आपल्याला स्वतःला दुरुस्त आरोग्य संपन्न करण्यासाठी किंवा उपचार करण्यासाठी, मानसिकता छान ठेवण्यासाठी, आपल्याला ऊर्जावान करण्यासाठी, ऊर्जा निर्माण करण्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला मदत करत आहे. जिवंत ठेवण्यासाठी पण म्हणूया. ओके, ते सगळ्यात महत्वाचं, कारण ऊर्जा आहे म्हणून आपण आहोत. ऊर्जा जर आपल्या आतमध्ये नाही तर जिवंत पण आपण नसणारच. हे तेवढंच महत्वाचं. तर यासाठी आपल्याला मदत करत आहे. मग याच ऊर्जेच्या माध्यमातून, याच ऊर्जेच्या वापराने, एवढ्याच कामासाठी ही ऊर्जा दिलेली नाही आहे. ही ऊर्जा दिली आहे की माझं जे शरीर आहे, ओके, या पूर्ण शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपल्याला ब्रह्मांडाने ऊर्जा दिली आहे. पण तरीही आपण अनेक आजारांनी ग्रस्त झालेलो आहे. आपली मानसिक छान होण्यासाठी ही ऊर्जा आपल्याला दिलेली आहे. पण तरीही अनेकदा आपण अनेक मानसिक ताणाने ग्रस्त आहोत. मला जे काही विचार करू शकते, मी जो विचार करू शकतो तो प्रत्यक्षात आणण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करण्यासाठी ऊर्जा दिलेली आहे. फक्त तिचा योग्य वापर करा असं सांगितलं जातं. पण कुठंतरी आपण तेथेही मागे पडत असतो. मग हे का मागे पडतो? तर आपण ऊर्जेचा परिपूर्ण वापर करत नाही. ब्रह्मांड ऊर्जा रेखीसोबत जुडणं म्हणजे काय? तर आपण ऊर्जेचा पूर्ण हा जो ब्रह्मांडाकडे, हे विश्व स्वरूप आहे, विश्व, ब्रह्मांड, विश्व, आणि आपण त्याचा सूक्ष्म कण, या विश्वाकडून सूक्ष्म कणाने केवढंही घेतलं तरी आपली कॅपॅसिटी कमी पडते. पण तेथे भांडार मोठं आहे. जेवढं मोठं घ्यायचं आहे तेवढी कॅपॅसिटी स्वतःची निर्माण करावी लागेल. हे पण लक्षात घ्या. ओके, आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला या विश्वामधून मोठ्या प्रमाणात ऊर्जा खेचून घ्यायची आहे. ही खेचून घेतलेली ऊर्जा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मानसिकता छान करण्यासाठी आणि मग त्याच माध्यमातून मानसिक ताणामुळे निर्माण होणाऱ्या, विचारांमुळे निर्माण होणाऱ्या आजारांवर उपाय करण्यासाठी ही ऊर्जा वापरायची आहे. हीच ऊर्जा आरोग्यशास्त्रानुसार, आपल्या वैद्यकीय शास्त्रानुसार आपलं आरोग्य दुरुस्त करण्यासाठी आपल्याला वापरायची आहे. सोबतच माझे सर्व चक्र बॅलन्स करून मला भौतिक जगातील सगळ्या गोष्टींसाठी ही ऊर्जा वापरायची आहे. याला म्हणूया आपण ब्रह्मांडीय ऊर्जा सोबत जोडणे आणि रेकी शिकणे. म्हणजेच काय तर कुठेतरी एका टेक्निकचा वापर करायचा आहे. आरोग्यावर काय आहे? स्पर्श आहे, विचारशक्ती आहे, आणि या ऊर्जेच्या माध्यमातून कार्य करणारी ही उपचार पद्धती. आपण जर या ऊर्जेसोबत जुडलो ना तर आपल्या शरीरामध्ये असलेलं ऊर्जेचं बॅलन्स होतं, संतुलन होते. आणि अनेकदा काही होणाऱ्या वेदना असतील, काही जळजळ असेल, काही असेल, काही ऍसिडिटी असेल, अनेक साऱ्या गोष्टी असतील, कुठं ब्लड सर्क्युलेशन असेल, कुठं पेशी आपल्या निर्माण होण्याची क्षमता असेल, त्याचप्रमाणे आपली रोग प्रतिकार क्षमता असेल, या अनेक साऱ्या गोष्टी आरोग्यामध्ये बदल 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 सकारात्मक होत जातो. मानसिकतेचा विचार केला तर रेकी या ब्रह्मांडीय ऊर्जेमुळे ताणतणाव असू दे, चिंता असू दे, नकारात्मक विचार असू दे, गायब होऊन जातात. ओके, आलाही नकारात्मक विचार तर त्याला कट करण्याची क्षमता, तेथे सकारात्मक विचार क्रिएट करण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करणारी ही ऊर्जा. मन शांत, मला काय विचार करायला हवा तो विचार करण्यापर्यंत स्वतःला पोहोचवणारी ही ऊर्जा. आणि या ऊर्जेच्याच माध्यमातून, जसं आपण म्हटलं आहे आता, शारीरिक, मानसिक, मग आध्यात्मिक प्रगतीचं काय? तर जसं आतापर्यंत आपण ध्यानधारणा करतो आहे, सगळेच करत आहेत, परंतु आतापर्यंत आपण करत असलेल्या ध्यानधारणा किंवा आपल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, पूजा पाठ आहे, जे काही आहे, त्यामधून आपण जेवढी ऊर्जा ग्रहण करत होतो त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात ऊर्जा ग्रहण करण्याची क्षमता आता स्वतःमध्ये येणार. आणि आपण म्हणूया आध्यात्मिक प्रगतीचा वेग वाढणार. ओके, कारण ऊर्जा एका टेक्निकने ग्रहण केली जाते आणि ती त्या टेक्निकने स्वतःसाठी वापरली जाते. स्वतःच्या बॉडीचं, स्वतःच्या मनाचं प्युरिफिकेशन लवकरात लवकर व्हायला लागतं, अशी ही ऊर्जा. मग आपण म्हणूया या ऊर्जेच्या माध्यमातून चक्र बॅलन्स होतात असं मी वारंवार म्हटलं आहे. खूप सारी डिटेल्स माहिती मी चक्रांबद्दल आताच्या लाईव्ह सेशन मध्ये नाही देऊ शकणार, कारण तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण चक्र शिकत असतो तेव्हा एक एक चक्र शिकायला एक दीड तास लागतो आपल्याला, हो ना? माहिती आहे ग्रँड मास्टर्सला तर एवढा डिटेल्स अभ्यास चक्रांचा असतो. पण तरीही
छोट्याशा शब्दांमध्ये शक्य असेल तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की बाबा चक्र बॅलन्स होतात म्हणजे काय होते. तर बघा, इडा आणि पिंगला नाडीमधून ऊर्जा येत असते आणि सुषुम्नामधून वर जात असते. जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा सहस्त्रार चक्राला पोहोचेल तेवढा मोठा शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक विकास आणि भौतिक जगातील विकास होत असतो. मग सगळ्यात पहिलं आपलं बॅलन्स व्हायला लागतं मूलाधार चक्र. मूलाधार चक्र जेव्हा बॅलन्स व्हायला लागतं, ऊर्जावान व्हायला लागते, तेव्हा स्वतःमध्ये स्थिरत्व निर्माण होतो, आधार निर्माण होतो. मूलाधार, मूलाधार, समजलं? आधार, आपला आधार पक्का होतो, पृथ्वी तत्व वाढते आणि स्वतःमध्ये स्थिरत्व निर्माण होते. जसं स्थिरत्व निर्माण व्हायला लागलं तसं आपल्या नोकरीमधील, आपल्या व्यवसायामधील स्थिरत्व, आपल्या स्वभावामधील स्थिरत्व सुद्धा वाढायला लागतं आणि तेथे आपण म्हणतो मॅडम मी आता स्टेबल झाली आहे. यस, ते स्वतःमध्ये निर्माण होतं. विचारांचं सुद्धा स्थिरत्व निर्माण व्हायला लागतं. ते स्थिर राहणं स्वतःमध्ये म्हणजे मूलाधार चक्र. आणि तुम्हाला माहितीये स्थिरत्व आलं की आपोआप आर्थिक प्रगती व्हायला लागते. ओके, यस. स्वाधिष्ठान चक्र स्वतःमधील सर्जनशीलता, निर्माण क्षमता, स्वतःची विकासासाठी आणि स्वतःच्या भावनांवर नियंत्रण आणण्यासाठी कार्य करायला लागते. जसं आपण ऊर्जेसोबत जुळतो तसे तसे हे सर्व चक्र ऊर्जावान व्हायला लागतात, यांची गती योग्य व्हायला लागते. त्याचप्रमाणे आत्मविश्वास वाढवणार, निर्णय क्षमता वाढवणार, धैर्य, धडाडी, नेतृत्व वाढवणार चक्र मणिपूर चक्र. स्वतःचा आत्मविश्वास वाढवणार, मी करू शकतो, मी करायला हवं, मला करायचं आहे, मला मिळवायचं आहे, हे उद्दिष्ट मला साध्य करायचं आहे, ते साध्य करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे आणि क्षमतेसह मी ऍक्शन घेऊ शकत आहे. हे महत्वाचं. फक्त विचारच नव्हे, फक्त विचारच करतोय नाही, तर ऍक्शन घेण्यासाठी मदत करणार केंद्र मणिपूर चक्र. आणि हे मणिपूर चक्र बॅलन्स व्हायला लागलं की ह्या सगळ्या गोष्टी घडायला लागतात. आपल्या आयुष्यामध्ये प्रेम, माया, करुणा, आपुलकी हवी आहे आणि हे निर्माण करणार चक्र अनाहत चक्र म्हणजेच हृदय चक्र. या सर्व गोष्टी बॅलन्स करण्यासाठी आपल्याला मदत करते हृदय चक्र. हृदय चक्र आणि हृदय चक्राच्या ऍक्टिव्ह आणि बॅलन्स होण्याने ह्या सगळ्या भावना छान प्रकारे होतात. आणि मग आपण म्हणतो की रेखीमध्ये आल्यानंतर आम्ही छान दिसायला लागलो. सगळ्यात पहिलं हृदय चक्र ओपन होतं आणि प्रेमाचा वर्षाव स्वतःवर सुरू होतो. स्वतःबद्दलचा विश्वास, स्वतःबद्दलचं प्रेम वाढायला लागतं आणि मग जगाबद्दलचं प्रेम, विश्वास वाढायला लागतो आणि आपल्या नातेसंबंधामध्ये छान सुधार घडायला लागतो. एवढंच नव्हे तर माझ्या कामाप्रती, माझं कर्तव्याप्रती सुद्धा मला एक वेगळी जाण व्हायला लागते. जे काही कार्य आपण करत असतो ते एका उत्सुकतेने, एका छान प्रेमाने आपण करायला लागतो. अनाहत चक्र या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यानंतर आपलं विशुद्ध चक्र बॅलन्स व्हायला लागतं. आणि मला एखादी गोष्ट सांगायची आहे ती त्या आत्मविश्वासाने सांगण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण होते. तो आत्मविश्वास स्वतःमध्ये निर्माण होतो, विशुद्ध चक्र बॅलन्स होतो. मी जे बोलणार तेच होणार, एवढ्यापर्यंत ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळल्यानंतर स्वतःमध्ये प्रगती होते. एक एक लेवल अशी येते ग्रँड मास्टर्स, आम्ही नेहमी म्हणत असतो ग्रँड मास्टर जे बोलणार ना तेच होणार. माझ्या वाणीवर माझं प्रभुत्व निर्माण होते, असं हे विशुद्ध चक्र. आणि हो, आरोग्यासाठी म्हणसाल तर सगळ्याच आजारांवर विशुद्ध चक्र बॅलन्स झालं म्हणजे थायरॉइड, पॅराथायरॉइडचा प्रश्न निकाली लागतो, सगळ्यांना माहिती आहे. पण आजचं सेशन मात्र वेगळ्या विषयासह घेत आहे आणि अनेक सदस्यांना विनंती आहे की व्हिडिओ सुरू करा. सर्वांचे व्हिडिओ सुरू हवे आहेत, सगळ्यांचे बिलकुल एक व्हिडिओ सुरू हवा आहे, ते सुद्धा मोठ्या प्रेमाने.
येस. तर आजचं सेशन आरोग्य संपन्नतेसाठी आहे, चक्र बॅलन्सिंग साठी आहे, म्हणून सांगते आहे. तर बघा, जसं आज्ञा चक्र छान बॅलन्स व्हायला लागतं, तसं अंतर्ज्ञान आणि आतील प्रज्ञा विकसित व्हायला लागते. मी काय करावं, माझी इंट्युशन पॉवर वाढायला लागते, वैचारिक क्षमता वाढायला लागते, शांत झोप लागायला लागते. आणि आणि जसं सहस्रार चक्र बॅलन्स व्हायला लागते, तसं या ब्रह्मांडासोबत आपली नाड आणखी चांगल्या प्रकारे जोडली जाते. मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा घेण्यासाठी सहस्त्रार चक्र, आणि या सहस्त्रार चक्राची चाबी हृदय चक्र. जर हे साफ आहे, हे छान बॅलन्स आहे, तर नक्कीच सहस्त्रार मधून भरभरून ऊर्जा येणार. आणि आता आपण सांगितलेलं एक उद्दिष्ट साध्य होत, अशी ही ऊर्जा आनंदी आनंद सर्वीकडे देणारी. जसं सहस्त्रार चक्र आपलं छान बॅलन्स व्हायला, ऍक्टिव्ह व्हायला लागतं, तसं मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा येण्याचं साधन, अंतर्मनाची शुद्धता होण्याचं, त्या ब्रह्मांडासोबत जोडण्याचं, काय काय बोलूया, काय काय बोलूया. आणि असे हे चक्र बॅलन्स व्हायला लागतात. तसे आपल्या प्रत्येक चक्राच्या जवळ असलेली ग्रंथी ती योग्य कार्य करायला लागते, वैज्ञानिक दृष्टिकोन, आरोग्यशास्त्रानुसार. आणि जशा ग्रंथी योग्य स्त्राव करायला लागतात, तसं आपल्या भावनांवर आपलं योग्य नियंत्रण यायला लागतं. मला जो हवा आहे तो आनंदाचा, चिडकीपणाऐवजी आनंदाचा स्त्राव व्हायला लागतो. पिनियल ग्रंथी, पिट्युटरी ग्रंथी जशी छान कार्य करायला लागते, तशी आपली स्मरण शक्ती वाढायला लागते. ओके, अशा सर्व ग्रंथींचं त्यांचं त्यांचं कार्य योग्य प्रकारे व्हायला लागतं, जसे जसे चक्र ऍक्टिव्ह व्हायला लागतात, बॅलन्स व्हायला लागतात, आणि आरोग्यामध्ये सुधार व्हायला लागतो. तुम्हाला माहितीये का की या जगामधले 80% आजार हे विचारांनी निर्माण होतात. 10% आजार आहेत या जगामध्ये, जे कसे होतात कोणाला कळत नाही. आणि उरलेले 10% आजार आहेत ना, ते सुद्धा कशामुळे निर्माण होतात माहितीये तुम्हाला? व्हायरल इन्फेक्शन आहे, अचानक काही पडझड किंवा येणारा एखादा जीवाणू निर्माण झाला आहे, वातावरणामध्ये बदल झाला, अनेक साऱ्या गोष्टींमुळे. याचा अर्थ कुठेतरी 10% आजार खरे आहेत. ओके, जे कसे होतात माहिती नाही, परंतु उरलेले जे 80% आजार आहेत, त्या 80% आजारावर पूर्ण नियंत्रण आणण्याची क्षमता आपल्या विचारांमध्ये आहे. आणि हे 80% आजार तुमचे तुम्ही पूर्णतः दुरुस्त करू शकता, पूर्णतः दुरुस्त करू शकता. ओके. आणि 10% जे आजार आहेत, जे व्हायरल इन्फेक्शन आहे किंवा आणखी काही आहे, तर त्यासाठी स्वतःची इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी ऊर्जा छान प्रकारे मदत करते. आजूबाजूच्या लोकांना व्हायरल इन्फेक्शन होईल, पण तुम्हाला नाही होणार, असं अनेकांच्या बाबतीमध्ये रेकीमध्ये आल्यानंतर झालं आहे. रेकीमध्ये आल्यानंतर हे सुद्धा झालं आहे की मॅडम, घरातल्यांना आठवडा लागला दुरुस्त व्हायला, मी दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी ओके झाले. म्हणजे कुठेतरी माझ्या शरीराची स्वतःला दुरुस्त करण्याची क्षमता वाढली आहे. अनेक छोट्या मोठ्या गोष्टींवर स्वतःला इलाज व्हायला लागला आहे. ते स्वतःला मानसिक ताणामधून बाहेर काढता यायला लागला आहे. अशा प्रकारे आरोग्य संपन्नतेची गुरुकिल्ली हा जो शब्द सांगितलाय ना, हा परफेक्ट लागू होतो ब्रह्मांडीय ऊर्जेला. तुम्हाला जर आरोग्य संपन्न राहायचं आहे, तर रोज स्वतःसाठी थोडासा वेळ द्या, छोटासा वेळ. आणि या थोड्याशा वेळामध्ये एवढी ऊर्जा घ्या की तुम्ही दिवसभर तंदुरुस्त असाल, कितीही कामं करा, तुम्ही थकत नाही. आमचा अनुभव आहे, आम्ही ऊर्जेसोबत जुडतो, दिवसभर काम करत राहतो आणि आम्ही थकत नाही. ओके, ऊर्जावान व्हा असं म्हणते आहे. आरोग्य संपन्न व्हा
असं म्हणते आहे. सामर्थ्यवान व्हा असं म्हणते आहे. स्वतःच्या क्षमतांचा विकास करा असं म्हणते आहे. स्मरणशक्ती वाढवा असं म्हणते आहे. काय काय म्हणावं ऊर्जेसाठी? तर अशी ही ऊर्जा मोठ्या प्रमाणात घ्यायची, हिचा योग्य वापर करायचा, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, आरोग्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून, बाकी आपले चक्र बॅलन्स करून आपल्या आर्थिक संपन्नतेसाठी, मानसिक सुदृढतेसाठी, रिलेशन छान होण्यासाठी याचा टेक्निकली वापर करणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडणे. कोणाला काही प्रश्न असेल तर मोठ्या प्रेमाने विचारू शकता. नवीन सदस्य? काही प्रश्न आहे कोणाला? विचारू शकता. व्हिडिओ सुरू करा सगळ्यांनी. काही प्रश्न नाहीये याचा अर्थ काय? मी छान सांगलं है ना? येस. चला मग कोणाला शेअरिंग करायचं आहे? कोणाला शेअरिंग करायचं आहे? अच्छा, शेअरिंग करायचं कल्पना ताई. आताच तर सेशन सुरू झालं तुमचं. बरं, चला करा. कुसुमबाईने माईक सुरू केला आज डायरेक्ट. अरे बापरे. ओके, माईक आवाज नाही येत आहे कुसुमबाई तुमचा? नाही, आवाज नाही येत आहे. नाही, ते कानाचं काढून टाका. कानाचं काढून टाका. हा, ते काढून टाका आणि मग बोला. हा, बोला कल्पना ताई. हो, आता पहिल्या डिग्रीचे लोक शेअरिंग करायला लागले आहेत. बोला, होऊन जाऊ द्या. आत्मनमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मॅडम मी काल मुंबईहून प्रवासाहून आली, तर माझी तब्येत बरी नसल्यामुळे माझे पाठ आणि मान वगैरे सगळं इतकं दुखत होतं. आणि आल्या आल्या मग हे सेशन जॉईन केलं आणि मेडिटेशन ते केलं 5 मिनिटाचं. इतकं बरं वाटलं की थोड्या वेळाने इतकी छान झोप लागली. म्हणजे मला वाटलंच नव्हतं की इतके जबरदस्त त्रास होत होता पाठीचा. आणि 5 मिनिटाचं मेडिटेशन केलं मी. म्हटलं इतक्या वेळ मला बसवलं जाणार नाही. ते इतकं छान, अगदी म्हणजे एकदम मिरॅकल रिझल्ट मॅडम. धन्यवाद. आत्मनमस्ते. खूप छान. हा, खूप छान, खूप छान. मी तेच तर म्हटलं, अगदी पहिल्या डिग्रीचे सदस्य 2 दिवस झाले सेशन सुरू होऊन काय शेअरिंग करणार. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. त्या ब्रह्मांडाला आपण खूप धन्यवाद मानूया कल्पना ताई. हो ना? खूप छान, खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हा, सांगा कुसुमबाई, आता काय नवीन सांगायचं आहे? बोला. मला बरं वाटलंय मॅडम. माझं फक्त कंबर राहिलंय, कंबर दुखतंय अजून. ते स्क्रू टाकलेले ना, ते खूप दुखतंय. ते तर बाकी काहीच नाही, सगळं व्यवस्थित आहे. आवाज येतोय मॅडम? आत्मा हो, आवाज नमस्ते. येतो. आता स्क्रू स्क्रू टाकलेले आवाज आहेत ना? येतोय? हो कुसुमबाई, आवाज येतो, पण आता स्क्रू हो टाकलेले आहेत ना, त्याला वेळच लागेल थोडासा. हा, हो, नातीला ऊर्जा द्या थोडीशी. दूध पित नाही अंगावर, काचेत बर. होती ना होते मुलीची होते छान. मुलगी. हा, बरं बरं, काय हरकत नाही. नक्कीच. दूधच नाही पिते ती. बर, देऊ देऊ, काही काळजी करू नका. ओके. हो हो. नक्कीच. खूप छान, खूप छान. काळजी करू नका. ती तुम्हाला काय फरक पडलाय रेखीने ते सांगा ना. मग आता सगळ्यांना तक्रार केली तुम्ही, आता अनुभव सांगा. मला सगळं बरं वाटलंय मॅडम. काय सांगायला, सांगायलाच काही राहिलं नाही. सगळं व्यवस्थित. मला वाचता लिहिता नाही येत, पण मग सगळं मी ऐकून ऐकून मस्त वाटतंय मला. हात दुखत होते, पाय चावत होते माझे, मुळ्यात गेले सगळं, नाहीसच झालं मुळ्यात. चेहऱ्यावर मोस होते ना, ते थोडे कमी होत चालले. खूप कमी झाले, खूप होते सगळे असे. अच्छा, याच्यावर होते, तो चेहऱ्यावर होते, थोडे कमी झाले आता. हे तर मिरॅकल्स आहे. आम्हालाच तर याचा मसवरची औषधच आम्हाला पाहिजे होती, ती तुम्ही दिली कुसुमबाई.
हो, मला म्हणजे खूपच फरक पडला. म्हणजे खूप छोटे छोटे जे एकदम इतके होते ना, ते एकदम कमी झाले. ते आता थोडे कमी झाले. खूप सुंदर, आणि खूप पाय सुंदर. चावायचे पण थांबले. थोडे खूप पाय दुखत होते ना, आता कमी झाले माझे पाय चावणं. छान खूपच छान. दिवसात होतं, म्हणजे म्हणजे काही सांगताच येत नाही, इतक्या दिवसाचे पाय दुखत होते माझे. आता पूर्ण राहून गेले, पण आता अजून कंबर दुखतंय फक्त. हो ना. हो. ते अजून ती बसेल, काळजी करू हो, नका. आता ते स्क्रू टाकेल, पिशवीचं ऑपरेशन झालं, मणक्याचं झालं. ते स्क्रू टाकले ना, मग अजून त्रासच होतोय थोडा, पण मला विश्वास ठेवा, काढलेले बरं नाही वाटेल मला. बाई कुसुमबाई, ते स्क्रू काढलेले नाहीयेत का अजून? नाही नाही, ऑलरेडी तसेच राहणार आहे ते कायमचे. हो का? बरं हो बरं. नक्कीच आपण रेकी देऊया, त्या ब्रह्मांडाला प्रार्थना करूया की कुसुमताईंच्या त्या वेदना सुद्धा कमी करून द्या. एवढा छान रिझल्ट त्यांना दिला. तुम्ही पॉझिटिव्ह राहा त्या कमरेच्या बाबतीमध्ये, ती पण छान होईल. हो की नाही? हो हो, नक्कीच. खूप सुंदर. कुसुमबाई, पण तुम्ही जे सांगितलं ना आज मस कमी झाले, मूळ व्याधीचं तर खरंच तुम्ही खूप छान प्रकारे रिझल्ट घेतला. हो, तुम्ही मुळव्याधाचं माझं नाहीच झालं. मुळव्याध खूप त्रास होत होता मला मुळव्याधाचा. म्हणजे टॉयलेटला गेलं का एक वेळा नाही, किती वेळ बसावं लागायचं मला. आता येस, एकदम काहीच नाही, रोज पोट साफ होतं, पोट फुगत होतं, ते पण राहिलं. खूप छान. आता फक्त माणक्याचं तेवढं राहिलंय. होईल होईल होईल. कुसुमताई, आणि जर पाय एवढं सगळं अजून झालं आहे तर थोडे हळूहळू थांबले. त्या पण गोष्टीला छान रिझल्ट येईल. काही काळजी करू नका. आणि स्किनचा प्रॉब्लेम, मस कमी हो होणे, मॅडम. हे खरंच आतापर्यंत ऐकलं नव्हतं. पण तुम्ही पहिल्यांदा हा अनुभव हो, सांगितला माझे मत सगळ्यांना. कमी झाले खरंच मॅडम. कमी झाले. खूप खूप धन्यवाद. म्हणजे आम्हाला बऱ्याच जणांना या गोष्टीसाठी औषध मिळालं आता, मेडिटेशन. हो ना. हो. हो ना. येस. पूर्ण म्हणजे असं पूर्ण चेहरा माझा असा खरवडा लागायचा मोसाने, असे छोटे छोटे होते, पण आता कमी झाले बा असं. छान. खूप मला छान. विश्वासही वाटला नव्हतं. पोरं सगळे म्हणायला लागले का कस काय गेले तुझे असं. फोटो काढून ठेवा बरं. हो, मेडिटेशनच्या अगोदरचे कारण मी फक्त मेडिटेशन ऐकून करणार. ऐकून मला एवढं म्हणजे रे हे करता येत नाही, फक्त ऐकते मी व्यवस्थित. येस. हो लक्षात घ्या सगळ्यांनी, कुसुमबाईला वाचता नाही येत. ओके. बरं की बरं आपले सगळे व्हिडिओ आहेत. आणि हो, व्हिडिओ ऐकून ऐकून सगळा तो बदल झालेला. वाचता येतं थोडं मॅडम, पण असं लिहायला जमत नाही मला असं. बरं बरं. मराठी थोडं थोडं येतं हा हा असं. हा. तरी आपल्याला वाचायची कुठे गरजच नाही पडत, आहे ना आपल्या हो, सेशन गरज नाही मध्ये. पडत, पण मग तुम्ही रेखी हे सांगताना ते अक्षर लिहायला पटकन जमत नाही हा मला असं. हा हा हा. ओके, चला. नेक्स्ट जेवढं कोणाला जमलं शेअर तेवढं करायचंय? केलं मी. हो कुसुमबाई, आपण संधी देऊ दुसऱ्याला. हो. नक्कीच. येस. रेकी हिलर आत्मा जेव्हा आयुष्यामध्ये बदल होते, खरंच किती सांगावं आणि किती नाही, किती मलाही असंच सांगावं होते, किती किती नाही असं बोलावं वाटतं. ऊर्जेबद्दल, किती बोलावं असं वाटते. हो ना. हो. खूप ठीक. छान. खूप आत्मा छान. नमस्ते. आत्मा नमस्ते. चला. मॅडम बस सुद्धा गेले मेडिटेशनने. त्या आश्चर्य सांगतायत ना आहे. आता. नाही म्हणजे मला तर खरंच विश्वास बसत नाहीये. आता इतकं जर अगदी. कुसुमबाईंनी सांगितलं तर नक्कीच नक्कीच फरक पडला असेल. हो ना. त्या हा जास्त कशाला माझे सांगतील. माझे पण कमी झाले थोडे गळ्याचे. अरे वा, खूप छान, खूप छान. खूप सुंदर. मनीषाताई पण सांगतात, याचा अर्थ यस आहे ना, अनुमोदन आलं. खूप सुंदर. येस, ऊर्जा मदत करत असते बघा. काय ना, प्रत्येकाने निरीक्षण करावं लागतं. आपण निरीक्षण करत नाही म्हणून आपल्या लक्षात येत नाही. हे आता जसं तुम्ही सांगितलं, किती थकवायला होता 5 मिनिटाच्या मेडिटेशनने, कोणाला खरं वाटेल, पण करून तर बघा, केल्यानंतर समजेल. हो की नाही. येस. खूप छान. चला, आणखी कोणाला शेअरिंग करायचं आहे? 4ची बॅच, 750ची बॅच आणि ग्रँड मास्टर. 840च्या बॅचचे सदस्य फर्स्ट डिग्रीचेच आहेत. त्यांचे माईक सुरू होत आहेत. त्यामुळे काय म्हणता जयश्री? आत्मनमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. हा मॅम, मी नाही का मेसेज केला होता. शक्तिपात चालू होत तेव्हा आमच्या तिथं शेजारी नाही का आरतीचा आवाज येत होता ना, त्यामुळे मन एकाग्र होत नव्हतं ना, मेसेज टाकला हा, होता. मग उद्या होईल तुमचं शक्तिपात. आज आता लाईव्ह सेशन आहे ना, उद्या आता. ओके. ठीक. मॅडम मी एक प्रश्न विचारू का? आता एक अनुभव शेअरिंग होऊ देता कल्पनाताई. अनुभव शेअरिंग होऊ द्या, नाही, फक्त प्रश्नाला पण वेळ मेडिटेशन देणार. हा, कुठलं करायचं रोज सकाळी? 39 मिनिटावाला. तिन्ही पण फर्स्ट डिग्रीला दिलेले तिन्ही ओके, पण मेडिटेशन करा. ओके. ओके. चला, थँक्यू. मी नाव घेऊ थँक्यू. शेअरिंग साठी. चला, मनीषाताई भोसले, तुमचा नंबर लागते शेअरिंगला.
प्रियंका बोलते आपल्यासोबत, कुंभुजे. त्यानंतर पूनम शिरगुप्पे. त्यानंतर हा मला दिसू द्या ना, माझ्या बॅचचे सदस्य. हा, बोला, दोघींचं तर होऊ द्या. नंतर उषाबाई, नंतर श्रद्धा, नंतर पल्लवी, राजेंद्र सर. चला, प्रियंका मी कुंभुजे. नंतर मी नंतर बोलते मॅडम, मी गावी आले ना जरा ओके थोडं. ओके, काय हरकत नाही. हा हा, प्रियंका, माईक. बोलू. हो, आत्मा नमस्ते. आत्मनमस्ते. रेकी जॉईन केल्यानंतर आता आम्ही 3rd डिग्री करतोय, त्याच्या मिडमध्ये आलेलो आहे. तर फर्स्ट पासून आतापर्यंतचा अनुभव खूप छान आहे. रागामध्ये कंट्रोल आलेला आहे. अचानक म्हणजे भीती वाटण्याचं प्रमाण पण खूप कमी झालेलं आहे. आणि जे मुळात मेडिटेशनची सवय नव्हती, या असल्या प्रकारात मला फारसा इंटरेस्ट नव्हता हा. पण इथं आल्यापासून थोडा थोडा माझा त्याच्यामधील इंटरेस्ट वाढला आणि मी बसायला लागले मेडिटेशन करायला. हा फार मोठा बदल झाला. आणि त्याच्यानंतर बाकी छान आहे, आता सध्या तरी मला खूप छान वाटतंय. येस, खूप छान. 2nd डिग्री, 3rd डिग्री सुरू आहे आपली. हा, 3rd डिग्री चालू आहे आपल्या सध्या. ओके, खूप छान. मनी मेडिटेशननी पैसे आले जवळ? आले आले आणि पाहिजे ती कामं झाली. खूप छान, खूप सुंदर, अं, छान. नेक्स्ट, कोणाचं नाव घेतलं होतं मी प्रियंका नंतर? पूनम. हा, पूनम. ओके, पूनम नंतर श्रद्धा, श्रद्धा नंतर राजेंद्र सर. आपला आपला नंबर लक्षात ठेवा. ओके. हा, देते मी संधी. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा आत्मा नमस्ते नमस्ते. सर्वांना. मी आता 3rd डिग्रीमध्ये 3rd डिग्री आता माझी सुरू आहे. तर 1st डिग्री पासूनचा आता 3rd डिग्री पर्यंतचा अनुभव माझा खूप चांगला आहे. पॉझिटिव्हिटी तर माझी पहिल्या दिवशीपासून म्हणजे वाढतच आहे. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप चांगला झालेला आहे. निगेटिव्हिटी बऱ्याच प्रमाणात कमी झाली. त्याच्यानंतर माझ्या अंडर आय सर्कल माझे खूप होते, ते आता पूर्ण म्हणजे बऱ्यापैकी कमी झालेले आहेत आणि ते पूर्णतः जातील. त्याच्यानंतर मी डिस्टन्स रेखी जी देत आहे ती मी जे प्रॅक्टिकल घेतलं क्लासमध्ये त्यावेळी मी आईला दिली होती. तर आईला त्याचा खूप चांगला अनुभव आलेला आहे. तिची गुडघेदुखी डे बाय डे कमी होत आहे. तिला मी रोज देते डिस्टन्स रेखी. त्याच्यानंतर माझ्या एका मैत्रिणीला मी डिस्टन्स रेखी दिली, तर तिला सुद्धा खूप छान अनुभव आलेला आहे. म्हणजे ती थोडीशी अशी बाहेर पडण्यासाठी थोडी घाबरत होती. एकेकाळी ती लेक्चरशिप करायची, पण मध्यंतरी बराच गॅप पडल्यामुळे तिला ती परत सुरू करायचं आहे असं तिची इच्छा होती. परत जॉब करायचंय किंवा परत बाहेर पडायचंय. तर कुठेतरी तिच्यामध्ये पण एक सकारात्मक चेंज तिला जाणवतो आहे. तिने मला फीडबॅक सांगितला. तर हा डिस्टन्स रेखीचा परिणाम खूप चांगला झालेला आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे मला असं वाटतंय की आपण मॅडम आपल्या क्लासचं एक असं ब्रीद वाक्य करूया की प्रत्येक घरी कमीत कमी एक ग्रँड मास्टर, असं काहीतरी मोठं एक ध्येय ठेवूयात. आणि खरंच हे म्हणजे हा अनुभव जो आहे तो प्रत्यक्ष इथे येऊन शिकून अंमलात आणून तो कंटिन्यू ठेवून जो येतो तो खरंच खूप अनमोल आहे. तो प्रत्येकाने घ्यायला पाहिजे, ही माझी इच्छा आहे. थँक्यू. खूप छान, खूप छान, खूप छान, मस्त, छान. श्रद्धा. आत्मा नमस्ते सर्वांना. अ, माझा बदल म्हणजे मी जी चिडचिड करत होते ती खूप शांत झाली आहे माझी. म्हणजे कोणी पण मला काही पण बोललं ना तरी सुद्धा मी खूप शांतपणे असते घरामध्ये. म्हणजे होतात असतं ना तसं मी खूप चेंज झालाय माझ्याबद्दल.
खूप म्हणजे खूप शांत झालीये. आणि थोडी माझी भीती कमी झालीये. थोडी मी अजून म्हणजे का होत होतं आतमध्ये ते खूप मतलब हे झालंय, लेवल मध्ये आलंय, बॅलन्स होत आहे. आणि त्याच्यामध्ये मला माझा विश्वास खूप वाढला आहे. आणि थोडी थोडी कामे उरलेली होती ती जागेवर पडत आहे, थोडी थोडी दिसते. त्याचा विश्वास अजून बसतोय माझा त्यांच्यावर. लहान मूल आहे मला, बाळ आहे माझं छोटंसं. माईक जवळ घेता श्रद्धा, थोडस मेडिटेशन थोडस माईक करायला जवळ पण घेता. मला तो झोपला की मेडिटेशन करून घेते. येतोय मॅडम, आवाज येतोय? येस, आता येतो, आवाज क्लिअर आहे. हा. तेवढं मला मेडिटेशन करायला जमत नाहीये, बाळ बाळ आहे म्हणून. पण तरी पण जो टाइम मिळतो त्याच्यामध्ये तो झोपला की मेडिटेशन करायला बसते. आणि तेवढ्याच मेडिटेशनने मला खूपच खूप फरक जाणवला आहे मॅडम. खूप म्हणजे खूप 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 शांत सुंदर, झालीये, खूप सुंदर. खूप बॅलन्स झाली. आणि भीती आहे, भीती माझी गायब होते. म्हणजे मी आता तुमच्या समोर ही आता बोलतेय ना, असं मला बोलायचं पण धाडस नव्हतं एवढ्या लोकांसमोर. आता मी म्हणजे बिंदास बोलतीये. म्हणून तर तुम्हाला संधी देते ना मी नेहमी बोलायची. हो हो. येस, आत्मा तुम्हाला संधी का मिळते बोलायची, तर ते आपलं वाढवावं. इथंच आहे, इथंच सगळ्या गोष्टींचं सगळ्यांना इथंच आपण एक 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 एक. खूप छान श्रद्धा, थँक्यू. थँक्यू. मनापासून धन्यवाद, मनापासून धन्यवाद. थँक्यू. मंजुळाबाई मोरे, त्यानंतर पहिले राजेंद्र सर, नंतर मंजुळाबाई. माईक बंद आहे सर. ग्रँड मास्टर तुम्हाला संधी देते. ओके, ज्यांचे व्हिडिओ सुरू आहे सगळ्या ग्रँड मास्टरला संधी देते. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. मी आता रेकी थर्ड मध्ये नुकताच जॉईन झालोय. फर्स्ट सेकंडचे अनुभव खूप चांगले होते. एक 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 टप्पा असा वरवर चालली माझी आध्यात्मिक प्रगती अशी उंचावतच आहे. आणि माझी काही काही अशक्य असणारी कामं ह्यात व्हायला लागली. पॉझिटिव्ह एनर्जी खूप वाढायला लागली, घरात पण पॉझिटिव्ह एनर्जी वाढायला लागली. आणि मॅडमनी मला विचारलेलं की तुम्ही कशासाठी या रेकीमध्ये ऍडमिशन घेताय, तर मी सांगितलं माझ्या पेशंटना चांगला फरक पडावा. माझे पेशंट जे खूप उशिरा बरे होतात ते जरा लवकर बरे व्हावेत, त्यांचे खूप पैसे वाचावेत आणि त्यांच्या दुआ मला मिळावेत, यासाठी मी रेकी जॉईन केलं. आणि खरोखर मी ज्या ज्या सेकंड पासूनच लोकांना रेकी द्यायला सुरुवात केली, पेशंटना माझ्या, तर त्यांना खूप चांगले अनुभव यायला लागले. काहीतरी जादू करताय डॉक्टर असं त्यांना वाटायला लागलं. तर नाही, म्हटलं बाबा ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, त्या ब्रह्मांडीय ऊर्जेने तुम्ही लवकर बरे व्हायला लागले. आणि माझे पेशंट खूप चांगले रिस्पॉन्स देतात आणि फीडबॅक पण चांगला देते. धन्यवाद रेकी, धन्यवाद मॅडम, धन्यवाद सर्वांना. आत्मा नमस्ते. खूप छान सर, खूप छान. सरांचा उद्देशच खूप छान होता, खरंच आहे ना सर. खूप सुंदर तुमचं, छान, खूप मस्त. मंजुळाताई मोरे. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते मॅडम. आणि सॉरी, आणि एक मिनिट. एक आमची एक आता पूर्ण फॅमिली आता रेकीमय झाली आहे. माझ्या मिसेसनी जॉईन केली, मुलीनं जॉईन केले आणि मी सर्वच आम्ही ग्रँड मास्टर होणार आहोत. धन्यवाद मॅडम, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. नक्कीच, खूप छान. सातारकरांचं हे एक वैशिष्ट्य आहे की ते कुटुंबासह येतात. थोडं साताऱ्याचं कुटुंबच आपल्याकडे आहेत. भोसले फॅमिली आली, भोसले फॅमिलीनं सगळ्या बहिणी भाऊ सगळ्यांना ग्रँडमास्टर केलं. ओके. आपल्या उषाताई सपकाळ आल्या, त्यांनी त्यांची बाहेरची फॅमिली, ससाने फॅमिली सगळी ग्रँडमास्टर केली. माने सरांनी पण तसंच केलं. नक्कीच सर, असंच होत राहतं. खूप सुंदर, छान. बोला मंजुळाताई. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते मॅडम. आणि मॅडमचे खूप 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 धन्यवाद की त्यांनी मला ह्या परिवाराशी जोडून घेतलं. आणि जशी मी ह्या परिवाराला जोडले, ऊर्जेशी जोडले, तेव्हापासून माझ्यामध्ये खूप म्हणजे खूप असं मन शांत झालंय. स्वतःची चिडचिड थांबली. आणि
खूप छान वाटतंय आणि मला एक आशीर्वाद पाहिजे की माझा पण परिवार ह्या पूर्ण याच्याशी जोडला पाहिजे. हा मला तुमच्याकडून आशीर्वाद पाहिजे. आशीर्वाद देणार मी कोण आहे मंजुळाताई? ओके, आपण त्या ब्रह्मांडाला मागूया ना की नक्कीच माझी फॅमिली रेखीमय फॅमिली आहे, ऊर्जावान फॅमिली आहे. ओके. दररोज अफर्मेशन देत असताना देत चला. तुम्ही सकाळी 5 वाजताच्या मेडिटेशनला उठता ना माझ्यासोबत? हो. जे नियमित सुरू आहे वर्षानुवर्षापासून. जसा रेकी परिवार सुरू झाला तेव्हापासून सकाळचं मेडिटेशन आपलं नियमित सुरू आहे. आपण आता आपल्या झूम लिंकची लिमिट सुद्धा वाढवून घेणार आहे. आता तर लिमिट कमी आहे आणि सगळे सदस्य जास्त होतात म्हणून आपण डबल मेडिटेशन घेत आहे कधी कधी. तर बघा, फक्त एक अफर्मेशन देत राहा, माझं कुटुंब ध्यानी कुटुंब आहे. ओके मॅडम. ओके. खूप खूप येस, धन्यवाद. नक्कीच. खूप छान. एक ग्रँड मास्टरला. ओके, ग्रँड मास्टर बघा कसे तयार झाले आहेत. तर रश्मीताई, लताताई, आणखी कोण कोण हजर आहे ग्रँड मास्टर? हा, पहिले रश्मीताई आणि लताताई यांचं होऊ दे. उजेडात बसताल तर सुनीताताई, वैशाली खोले. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मानसी. मी माझी पण मला ब्रह्मांडातच निवड केलं असंच म्हणावं लागेल, कारण युट्यूबला तुमचं मला दर्शन झालं आणि तेव्हापासून मी इथे जुडले गेले आणि तेव्हापासून मला अनुभव छान यायला लागलेले आहेत. माझं दुःख जरा कमी झालेलं आहे. मी त्या विचारापासून बाजूला झाले आणि आता अनुभव पण छान छान येत आहेत सगळ्या आपल्या आयुष्यात. आताचाच खूप एक छान. अनुभव म्हणजे आता अनुभव म्हणजे ताजा सांगते. माझा मुलगा गेला होता गोव्याला गेला होता मित्राबरोबर आणि मला म्हणाला म्हणजे त्यांना तिथे मिळायला गाडी मिळते चालवायला. त्याचा टायर काहीतरी पंक्चर झाला असं तो म्हणत होता. मग त्यांना ती परत द्यायची असते गाडी. मला म्हणाला मम्मी मला हे दे, रेकी दे, ती गाडी व्यवस्थित त्यांच्यापर्यंत जाऊ दे आणि आम्हाला काही खर्च होऊ दे नाही. मी इथे बसून रेकी दिली त्यांना आणि इतकं मिरॅकल झालं म्हणजे ती खरोखर त्यांच्या ताब्यात ती व्यवस्थित टायरचं काही नुकसान न होताना त्यांच्या ताब्यात ती व्यवस्थित गेली गाडी. मी रेकीला पण धन्यवाद दिले, तुम्हाला पण धन्यवाद दिले आणि आता पण धन्यवाद देते तुम्हाला पण. आम्हाला सगळी एवढं ज्ञान तुम्ही आम्हाला दिलं त्याबद्दल. थँक्यू मॅडम. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद रश्मीताई. छान. आनंदी आनंद सर्वीकडे. नेक्स्ट ग्रँड मास्टर आज लताबाई उजेडात बसल्या. माईक सुरू करा. आत्मा नमस्ते मॅम. नमस्ते. आत्मा नमस्ते. मला माझ ग्रँड मास्टर झालंय आता, एंजलचं करू राहिली. मला खूप अनुभव आले. आता किती सांगून काय काय सांगू. आता माझे काम पण होत आले. तब्येत माझी लई खराब होती, तब्येतीत खूप सुधारणा झाली आणि मान दुखायची, लय मान दुखायची, असंच मान राहायची सारखी. मग आता मान बी दुखत नाही, कंबर दुखताय थोडंफार, पण मग जाईन राहून आता असं. मला वाटत होतं माझं कुटुंब रेकीमय व्हावं, माझं सगळं कुटुंब रेकीमय झालं आता. खूप छान. कुटुंब रेखीमय झालं. मला दुसरा काहीच नाही, तेच व्हिडिओ ऐकत राहते मी, कोणते 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 ऐकायचे. तब्येतीचं सांगा ना सगळ्यांना, काय फरक वाटतो तुम्हाला? माझं आहे ना एक साईड पूर्ण दुखत होती. मला त्या आशा केंद्रामध्ये 13 सालापासून ट्रीटमेंट चालू होती. 3 वर्ष मग जाणं नाही झालं माझं, पण मग माझं ना सगळी एक साईड दुखायची. मला चमच्याने जेवावं लागायचं, हातात धरता येत नव्हतं असं. आता आता बराचसा फरक पडला. माझी साईट दुखायची बरी झाली, दुखते कधी मध्ये अजून थोडी थोडी, पण मग फरक बराचसा पडलाय. मेडिटेशन करून करून मी एक बी मिस नाही करीत राहते सगळं काही.
खूप छान लताताई, खूप छान, खूप छान. खूप मस्त. अनेक वेळा बाकीचे तुम्ही लोकांना मला सांगितलेले नसतात ते अनुभव शेअर करतात. मला पण इथंच शॉक देता तुम्ही लाईव्ह सेशन मध्ये बऱ्याच वेळा. हो ना? मला माहित होतं का ही अर्धी बाजू दुखते म्हणून तुमची. लई एक साईड पूर्ण दुखती माझी. म्हणजे मला आहे ना पिशवी जरी धरून चालता नाही येत असं बाजारात पुढं वजन काही पैसे सुद्धा जरी असले ना असे हातात तर ते कुठं टाकून देते मला लक्षात येत नव्हतं. म्हणजे कधीच पडून जाते ते अजून बी मी ते फोन बिन हातात धरून चालत नाही रस्त्याने कोणाकडे पण देते ते. म्हणजे मला असं वाटत नाही मी दिन ठेवून पुढं पण आणि राहीन तसंच राहिलं होतं एक वेळेस किराणा दुकान मध्ये. आता काय मग वाटते आता पण बदल स्वतःमध्ये लताताई? बदल झाला भरपूर बदल झाला. हलकं वाटतं म्हणा आता. हलकं झालं खूप माझं पोट पण कमी झालं. सगळं असं वजन कमी झालं. मी सकाळी 6 वाजता व्यायाम करायला जाते चालायला. हो खूप कधीच छान, चुकवत नव्हते. खूप सुंदर, हो छान, मस्त. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. छान. आत्मा आत्मा नमस्ते. लताताईच्या मुली, जावई, है ना, मुलगा, हा लताताई सगळेजण. हं. दोघी मुली मुलगा नात. नात. हा खूप आता सुंदर, एक खूप. नात आणि एक मुलगी राहिली फक्त आता याच्यात यायची फक्त. येईल येईल, ती पण येईल, काही काळजी करू नका. हं. खूप सुंदर, छान, खूप सुंदर. ओके, तर ओके, आणखी कोणाला शेअर करायचं आहे? ग्रँडमास्टर माने दादा, ग्रँडमास्टर. उजेडात नाही आहे ना खोलेताई? तुम्ही दिसला नाही मला आता परत. खोलेताई तुम्ही तुम्ही नाही दिसत आहे आम्हाला. सुजाता चंद्रायन पंखा दिसतोय. माने दादा काय सांगसाल ऍज अ ग्रँडमास्टर? मागच्या रविवारी दादाला संधी नव्हती मिळाली. मागच्या रविवारी खूपच उशिरा जॉईन केलं होतं. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. मंजूताई खूप खूप धन्यवाद. तुमच्या शेअरिंग करायचं म्हणजे ऍक्च्युली धन्यवादाला सुरुवात पाहिजे. आणि तुमचा जो हा प्रवास चालू आहे हे सर्व लोकांचं दुःख हरण करणार आहे. औषधाची गोळी एकच आहे, मेडिटेशन, बाकी काहीच नाही. मेडिटेशनची गोळी घ्या आणि आजारमुक्त व्हा, असा काहीतरी छानसा संदेश तुमच्या हिलिंग इन्स्टिट्यूट मधून होतो. ही फार आनंदाची गोष्ट आहे. माझ्या की कारण आपल्या? आ, माझी इन्स्टिट्यूट की आपली इन्स्टिट्यूट हे पहिले आपली डिक्लेअर करा. आपली आपली सॉरी आपली इन्स्टिट्यूट. तुम्ही आमच्याच आहे ना. आपण म्हणतो ना सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा म्हणतो गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तुमच्या या चांगुलपणामुळं अनेक लोकांचं दुःख हरण झालेलं आहे. प्रत्येकाचे आजार पण नाहीसे गेले. मेडिटेशन मध्ये लोकांच्या ध्यानात प्रगती झाली. लोकांचा स्वतःचा आणि ईश्वराचा संवाद होण्याची शक्यता निर्माण झाली. एवढंच हे मंजूची हिलिंग इन्स्टिट्यूट होतं. आणि त्यासाठी काय अवघड काय? आणि स्वतःचाही तुम्ही आमच्या सोबत असताय कायम कायम आमच्या पाठीशी असताय. आमच्याची प्रत्येक गोष्ट समजून घेता, पोट तिडकीनं सगळ्या गोष्टी सांगता. आणि अनुभव म्हणजे अनुभव एवढा सांगता येईल की वेळ कमी पडेल, एवढं छान आहे. सगळ्यात आता गरज काय आहे माहितीये का? लोकांना आजारपणापासून मुक्त होण्याची आणि विना औषध. स्वतःची तर विल पॉवर वाढली, स्वतःचं जर कॉन्सन्ट्रेशन वाढलं, स्वतःची जर आध्यात्मिक पॉवर वाढली, तर आध्यात्मिक पॉवर वाढल्यानंतर आपोआपच माणूस समाधानी होतो आणि समाधानी माणूस सर्व विकारापासून मुक्त होतो. आणि हे आपल्या मंजूच्या हिलिंग मध्ये सातत्यानं चालू राहिलेलं आहे, चालत आहे. हा प्रवास अखंड चालू आहे आणि हा असाच अखंड चालू राहावा अशी आमची भगवंताजवळ प्रार्थना आहे आणि सांगणं आहे. खूप छान, धन्यवाद ताई. छान. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. अदिती केव्हाची बसली आहे? अदिती माझी. हा, अदिती केव्हाची बसली आहे? 1-2 शेअरिंग घेऊया आणि आपण छान मेडिटेशन करूया मग. आत्मा नमस्ते.
सॉरी अदिती, तुला वाट बघावी लागली, माझं लक्षच नव्हतं तू पुढच्या स्क्रीनवर गेली होती. बोल. आत्मा नमस्ते. आवाज येतोय का? एकदम क्लिअर. हा. मला असं गळ्याच्या इथे दुखायचं पहिलं सुरुवातीला. मी फर्स्ट डिग्रीला होती तेव्हा. पण ते मेडिटेशन मुळे पूर्ण असं बरं झालं. आता मला जाणवत पण नाही ते. परत स्टोनचं माझं दुखायचं ते पण क्लिअर झालं. रागावर नियंत्रण आलं. परत स्मरणशक्ती वाढली. एवढं मला जाणवतंय माझ्यामध्ये. आणि स्ट्रॉंगपणा आला. भीती थोडी नाहीशी झाली. एकटं राहायची भीती वाटायची ती कमी झाली. खूप छान. स्ट्रॉंगपणा आला आपल्या शरीरामध्ये. येस. स्मरणशक्ती वाढली. एवढं. मला पण करा. हा, ती काय म्हणते सांग. ती बोलते माझ्यामध्ये पण खूप फरक पडला अभ्यासामध्ये. माझं नाव अंजली प्रभू. तू सांग पिल्लू, तू बोल. मॅडम विचारतात तुला सांगायचं. तू बोल. बोल काय बोलले तू. काय नाही, जा. फक्त माझं नाव बोलायचं. सांग. माझं नाव अनवी आहे आणि जी ग्रुप मध्ये अनवी आहे त्या आमच्या दोघांचं नाव सेम टू सेम आहे. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. हो ना ग. हा, ती ती आनंदी आहे असं तिला सांगायचं आहे. खूप छान. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू. हा बोला. कोणाला, कोणते ग्रँडमास्टर? सुजाता राहिल्या. ओके, सुजाताला एक संधी, मग आपण थांबूया. सुजाता, माईक सुरू करा. चंद्रायन होत नाहीये. झालं. चालेल. आत्मा नमस्ते मॅम. नमस्ते. काय खूप छान वाटतंय मला, पहिल्यापेक्षा अगदी फ्रेश वाटतंय आणि झोपही छान लागते. मस्त वाटतंय. मेडिटेशन केलं की इतकं छान वाटतंय की बस, म्हणजे मी न चुकता मेडिटेशन करत नाही केलं चुकल्यासारखं वाटतं मला मेडिटेशन. आणि असं कॉन्फिडन्सही वाढलेला वाटतंय मला. आणि थोडी पहिल्यापेक्षा कामांची हे पण वाढली आहे जरा, कामं करण्याची गती. गती. हो तेच. आणि खूप छान वाटतंय. बरोबर, खूप छान वाटते. आज झोपीचं कोणी सांगितलंच नव्हतं नाही का? राहिला होता हा पॉइंट. धन्यवाद तुमचे, धन्यवाद रेकीचे, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. बोला अनुपमा ताई, आल्या आहे तुम्ही माईक जवळ, बोल. ग्रँड मास्टर अनुपमा बोला. माईक कोण सुरू करणार? आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते आत्मा सर्वांना. नमस्ते. खूप छान, सगळ्यांची माहिती खूप छान आहे. सगळ्यांसारखेच माझे पण खूप छान अनुभव आहेत. परवाचा एक अनुभव आहे, मी इथून कर्नाटकात गेले होते मागच्या आठवड्यात. बघा, मी प्रयागराजचं घेतलं होतं तेव्हा तेव्हा मी कर्नाटकात गेले होते. वरधळी म्हणून गाव आहे श्रीधर स्वामींचं. तिथे पण खूप शांत आणि खूप छान होतं वातावरण. आणि तिथं पण मी मेडिटेशन करत होते आपले, कारण तिथं रेंज नव्हती. मी तुम्हाला बोलले होते. पण इतकं छान वाटत होतं मॅडम. आपले म्हणजे मेडिटेशन आहेतच आपले ते, आणि असं थोडस येते आपल्याला व्यवस्थित करायला, तर खूप म्हणजे इतका आनंद मिळाला. तिथून येताना पण प्रार्थना केली खूप लांब, म्हणजे सकाळी 7ला गेले की आम्ही संध्याकाळी 7ला इथं पोहोचलो सांगलीत. पण अतिशय सुंदर वाटलं, अतिशय सुंदर. म्हणजे आपण हे जे काही शिकलो मेडिटेशन करणं, म्हणजे अशा ठिकाणी केल्यावर कसं वाटतं, तिथून आलं तर मला एवढं हलकं आणि एवढं छान वाटतंय ना, आता खूप मस्त वाटतंय. आणि बाकीचे तर सगळे इतर अनुभव तर खूप सगळ्यांसारखे आहेतच आपले, शारीरिक. आणि खूप उत्साह वाटतो आता, अगदी हलकं वाटतं. फक्त आता ह्या 8 दिवसात माझे थोडे व्यवस्थित मेडिटेशन झाले नाही, म्हणजे 2-3 व्हायला पाहिजे, ते होत नाहीयेत, कमी झालेत. पण मी करणार. आणि आज माझी एक मैत्रीण जॉईन आहे मॅडम, विजया दामले म्हणून आहे आज ह्याला आपल्या सेशनला. तर तुमचे आणि ब्रह्मांडाचे खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप खूप छान वाटतं. तर अनुपमा ताई चा सांगायचा उद्देश असा आहे की आता आपण ज्या मंदिरात जातो, ज्या देवस्थान, काय काय म्हटलं आपण, कुठे गेल्या होत्या, एखाद्या आश्रम मध्ये, जेथे कुठे जातो ना,
बरं, तेथील ऊर्जा ग्रहण करता येतं आता आपल्याला. आपल्याला तेथील ऊर्जा समजते. अगोदर आपण जायचो मंदिरात दर्शन घ्यायचं यायचो. पण आता हो आपल्याला हो त्या मंदिरामधून, त्या मस्जिदमधून, त्या विहारमधून ऊर्जा सोबत आणता येते. नक्की. खूप छान वाटलं, खूप छान वाटलं तिथं. कारण तिथं गेल्यानंतर काय ऊर्जा आहे, ती कशी घ्यायची, हे आपोआप ती टेक्निक आपल्याला कळतं आणि मग आपण छान ऊर्जावान होऊन येतो. ओके, चला उषाबाई काटकर, माईक चालू होतोय, बंद होतोय, चालू होतोय, बंद होतोय. करा सुरू तुम्ही एक वेळ आणि मग आपण मेडिटेशन घेऊ. ओके, मानसी तुम्हाला पुढच्या वेळेस चान्स. ज्ञानदेव दादाला चान्स हवा आहे. आत्मनमस्ते मॅम. हा दादा, तुम्ही उजेडात बसा. ज्ञानदेव दादा. आत्मा नमस्ते उषाताई. उषाताई बोला बोला बोला, सुरू आत्मनमस्ते आहे. मॅम. मी सुरुवातीला पहिल्या डिग्री पासून आतापर्यंतचा घेतलेला अनुभव म्हणजे माझी तब्येत खूप खराब होती मॅडम. मणक्याचे वगैरे माझे खूप अनेक प्रकारे त्रास चालू होते. मला रस्त्याने चाललं तरी माझा एका साईडला बॅलन्स वगैरे जायचा. मानेचा खूप होता मॅडम. मला बऱ्यापैकी खूप फरक पडला त्यामध्ये. आणि मी रस्त्याने सुद्धा एकटी जायची नाही कधी. मला फार भीती वाटायची एकटी जायला. कारण कायमस्वरूपी माझी मुलगी किंवा माझे मिस्टर माझ्या बरोबरच असायचे. आता वर्ष झालं माझ्या मुलीचं लग्न झालेलं, तेव्हापासून मी बाहेरच पडले नव्हते बरेच. मिस्टर बरोबर असतील तर जायचे. पण आता मी स्वतः एकटी बाहेर जाऊ शकते, जाते म्हणजे मी स्वतः. एवढं धैर्य माझ्यात आलेले आहे. आणि माझा जो बॅलन्स जायचा उजव्या साईडला, तो बॅलन्स आता जात नाही रस्त्याने चालताना. व्यवस्थित मला चालता येतं. आणि माझ्या मणक्यामध्ये पण बराचसा म्हणजे खूपच फरक पडलाय चांगल्या प्रकारे. आणि दिवसभर माझ्यात खूप एनर्जी असते. म्हणजे मी दिवसभर असे काम करतच असते. म्हणजे पहिलं म्हणजे एक काम केलं की मी झोपायची थोडा वेळ, अर्धा तास, परत एक काम करायचे, अर्धा तास झोपायचे. आता तसं काही होत नाही. मी आता पूर्ण सकाळी 4:30ला उठल्यापासून मी दिवसभर 5 वाजेपर्यंत, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत म्हणलं तरी काम करते घरातलं. सगळी घरातली खूप कामं व्यवस्थित करते. म्हणजे मी पहिलं मला होत नव्हतं घरातली कामच, पण आता व्यवस्थित सगळी कामं होतात. छान 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 छान, एवढा खूप अनुभव छान. मला आला मॅडमचा. वा, खूप मस्त, बहुत बढिया. धन्यवाद, छान. धन्यवाद आता बघा, मॅडम. मानसीला संधी देणार होती आत्मनमस्ते. बोलायची, पण सेम अनुभव मानसीचा आहे. हो ना मानसी, बोला. मानसीला पण एका बाजूला तोल जायचं, एकट्या कधीच जायच्या हा, नाही. सेम अनुभव आहे मला त्यांच्यासारखाच. म्हणजे मला पण असंच व्हायचं की बाहेर गेली की मला असं पडल्यासारखं व्हायचं. पण ते मी रेकीत आल्यानंतर ना मॅडम, हे विसरूनच गेली सगळं. मग दुसरं कोण सांगत असताना असं वाटतं की हो मलाही असं व्हायचं. सगळं विसरली मी. आणि मला बीपीचा त्रास आहे हेही मला आता माहितीच नाही आहे. आणि कारण डॉक्टरकडे पण मी कधीच जात नाही. सगळं माझं म्हणजे संपून गेलं असं आजारपण, पूर्ण संपून गेलं. सेशन खरंच सांगते, मी डॉक्टरकडे गेलीच नाहीये. सेशन मध्ये डॉक्टर लोक खूप आहेत, ते बरं पण वाटलं. टेन्शन मध्ये येतात हा शनिवार. मेडिटेशन मुळे सगळं सगळं बरं होतं. खूप छान आहे मेडिटेशन सगळे आपले. आणि ग्रँड मास्टरला पण ते सगळं आपल्याला एवढे आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत. आणि त्याची आपल्याला सगळी माहिती मिळालेली, पण आपल्याला माहिती नव्हतं की एवढं आपलं शरीर 7 चक्राने भरलेलं आहे. आणि ते उज्जीत झाल्यावर आपल्याला त्याचा काय काय फायदा होतो हे आम्हाला समजलं तिकडे गेल्यावर. खूप खूप अनुभव मिळाले आम्हाला. खूप काही शिकायला मिळालं. खूप धन्यवाद रेकीचे. आणि तुमचे खूप खूप धन्यवाद. आता रेकी दिल्यावर सगळं म्हणजे ते होतं तसं आपण असं म्हणालो ना, असं व्हायला पाहिजे की तसं होतं. म्हणजे सगळं चांगलंच हा. आता वाईट पण असं आम्हाला कोण दुसरं पण कोण काय बोलत असेल ना, तर त्याचा राग येतो की ते आम्ही फिरकून पण बघत नाही. म्हणजे असं वाटतं नको, वाईट नको, सगळं चांगलं बघायचं, चांगलं ऐकायचं, चांगलं 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 व्हायचं, सगळीकडे आनंदी आनंद व्हायला पाहिजे असं वाटतं. खूप छान. खूप खूप धन्यवाद. कसा मानसीच्या मनात बोलायची इच्छा होती आणि कशी ती संधी मिळाली उषाताई पुढे, हो की नाही? हो. आणि माझ्या ओंकारला पण जॉब मिळाला ना. तुम्ही म्हणत होता जॉब ओंकारला मिळेल. मिळाला जॉब त्याला. 3 ठिकाणी त्यांनी इंटरव्ह्यू दिल्या होत्या. तर ते एक मुंबईला होती. त्याला रोज जावं लागणार होतं. तर मी म्हणायची की रोज त्याला त्रास होईल, रोज घरातूनच मिळू दे. आणि रेखी देत होती तर त्याला ते घरातूनच मिळालं. ते एक माझं म्हणजे रेखीने पूर्ण केलेलं आहे. त्याला आता घरातूनच जॉब आहे.
त्रास नाहीये जॉबचा. कधी कधी भरपूर काम असतं, ते काय असतंच ना, घरातून असल्यामुळे असणारच ना. खूप म्हणजे खूप मला हे झालंय त्याच्याबद्दल पण, की चांगलं त्याच्या मनासारखा जॉब मिळाला आणि खूप बरं. आनंदी आहे मी. मुलगा पण आनंदी आहे माझा. उद्या आपल्याला मेडिटेशन करायचं आहे. ज्ञानदेव दादा, माईक सुरू करा पटकन. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. रेकीमध्ये आल्यापासून बरंच माझं जे मध्यंतरी मानीचा त्याचा प्रॉब्लेम होता. म्हणजे 24 तास मॅडम असते राहायची त्या वेळेस. आणि त्याच्यानंतर आता मला असं वाटलं का त्या मानेचं काहीच म्हणजे असं दुखणं वगैरे काहीच नाही. आणि त्याच्यासाठी एक गोळी वगैरे काय होते ते मेडिकल मधून मी कधी गोळी घेत नाहीये. तुमच्या मेडिटेशन सांगितल्यापासून गोळी सुद्धा बंद आहे. एक्सरे वगैरे काढला होता मी. तर त्याच्यामध्ये असं थोडं म्हणजे सिरीज थोडीशी, पण त्याच्यानंतर आता काढला ना तर आता काहीच म्हणजे असं एकदम नाही, कुठं काहीच नाही, असं प्रॉब्लेम अजिबात नाही. आणि पहिल्या विशेष एक्सरे म्हणजे मध्ये काय होतं दादा? पहिल्या एक्सरेत काय होतं? पहिल्या एक्सरे मध्ये जी मानेची एक सीर होती का ती थोडीशी कसं वाक आल्यासारखं होतं तिला. बर. ते याच्यामुळे झालं का मी गाडीहून पडलो होतो. हम्म. आणि मग ते बऱ्याच दिवसाचं दुखायचं असं मला ते मध्यंतरी वाटलं, पण ते मेडिटेशन मुळे का रेकीमुळे मला म्हणजे त्याच्यामध्ये एकदम फ्रेश वाटायला लागलं. असं नाहीतर मग कधी न बसता येणं किंवा असं 24 तास आपण तैत बसता येत नव्हतं किंवा काही नाही, असे बरेचसे आहे. आणि रेकीला जर जोडल्यानंतर आरोग्याचे जे काही प्रश्न असतात का ते 100% सुटतात, हे मला तरी खात्री आहे. कुठला प्रॉब्लेम असला मॅडम तरी पण त्याच्यामध्ये तुमचा नोकरीचा असो, प्रापंचिक असो किंवा मनी प्रॉब्लेम असो, का थोडस माणसाने विश्वासाने त्याच्यावर जर आपण जो अभ्यास नेहमी चालू ठेवला तर तो माणूस सक्सेसफुल होतोय. आणि माणसाला जीवन कसं जगावं हे पण कळतं. आणि जे आतापर्यंत आपण डोक्यावर वजा घेऊन येतोय तर ते वजच कसं काय असं डोक्यावरचं कुणी घेतं काय असं म्हणजे माणसाला एकदम फ्रेश वाटतं असं. खूप छान, खूप छान, खूप छान. आत्मा नमस्ते. खरंच दादा, पण आता लक्षात आलं की तुम्ही अगोदर बसायची ना, अगोदरच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही थोडेसे अस्वस्थ आणि तुमची मान जरा अशी अशी बसलेली आहे. आपल्या शेवरते ताई पण अशा बसायच्या, त्यांची मान आता सरळ राहते. खूप छान. थँक्यू म्हणा युनिव्हर्सला, ते ब्लॉकेजेस निघाले आणि म्हणून ते पूर्ण छान प्रकारे, उषाताई असू देत, तुम्ही असू देत, सगळेजण छान मेडिटेशन करता. हे बघा, थँक्यू मॅडम, थँक्यू मॅडम. नक्कीच मी थोडंसं श्रेय घेणार, पण सगळं नाही घेणार. ते त्यामधलं बरचसं श्रेय तुमचं सुद्धा आहे, तुम्ही मेडिटेशन करता. ओके. जे जेवढं मी सांगते ना ते तुम्ही करता आणि मग तुम्ही जे रिझल्ट घेता ना, थँक्यू. मी तुम्ही तुम्ही माझ्या शब्दाला मान देता, कुठेतरी माझ्यावर विश्वास ठेवता. कुठचं कोण आपण, कुठून आहात दादा तुम्ही, ज्ञानदेव दादा? मी शेवगाव, जिल्हा? जिल्हा अहमदनगर, आपलं अहिल्यानगर. ओके. म्हणजे बघा, कुठून कोण, युट्यूबचा एक व्हिडिओ जातो तुमच्याकडे, बरोबर ना, त्या शब्दांवर, त्या शेअरिंगवर तुम्ही विश्वास ठेवता आणि आणि ना काहीतरी पुन्हा आणि येता, जॉईन करता. केवढा विश्वास ठेवता माझ्यावर. जेवढी कुठं असेल बाहेरच्या जगामध्ये खूप जास्त फी एवढ्या कोर्सची, पण तरीही तुम्ही 10 रुपये आपण कोणाच्या वर विश्वासावर टाकत नाही, तुम्ही ते टाकता. सगळ्या गोष्टी, खूप धन्यवाद. तुमच्या विश्वासाला धन्यवाद, तुमच्या श्रद्धेला धन्यवाद, त्या युनिव्हर्सला धन्यवाद. सगळे तुमच्याशी भेट घालून आणून दिली. काहीतरी एनर्जीच तुम्ही काहीतरी आली आपल्याकडे असं. नक्कीच त्या युनिव्हर्सनीच या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. सगळ्यांचे असे अनुभव ऐकले ना की अंतर्मनाला खूप छान वाटतं. पण खरंच तो दिवस, रोजचा जो दिवस आहे तो सगळ्यांच्या थँक्यूनी सुरू होतो. दिवसभर काही मेसेज येत राहतात, ते क्रिस्टलचे असू देत, काही असू देत, काही असू दे, खूप छान वाटतं. हे आयुष्यानं असंच हवं हवंच वाटतं आता, एवढं मात्र नक्की. असं वाटते हेच भाव, ह्याच सगळ्या गोष्टी अशा सुंदर सुरू राहोत. बस युनिव्हर्सने एवढी मदत करावी. सगळ्यांच्या आयुष्यामध्ये जो आनंद येत आहे, जे आरोग्य संपन्नता येत आहे, त्यासाठी मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटला माध्यम बनवत आहे. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आमच्याकडून मोठ्या प्रमाणात सेवा करण्याची आम्हाला संधी द्या. थँक्यू युनिव्हर्स. ही ब्रह्मांड, ही ऊर्जा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य संपन्नता, भरभराट आणेल.
आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. थँक्यू 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 सगळ्यांना. मी सगळ्यांना विनंती करेल की नेक्स्ट मंडे या आठवड्यामध्ये आपली नवीन बॅच सुरू होईल. सध्या नाही आहे, आता एकही लॉट रिकामा नाही आहे. नवीन बॅच चालू होते आहे. ग्रँडमास्टरची दुपारच्या सेशनमध्ये परत एक एक टॅरोटची बॅच सुरू होत आहे. त्यामुळे दुपारचा वेळ थोडासा अडचणीचा आहे. आपलं सुरू आहे एक प्रयत्न की एक बॅच नेक्स्ट बॅच दुपारच्या वेळेतली काढूया, 4:30 4:30च्या वेळेस. तर नक्कीच नवीन बॅच साठी ऍडमिशन सुरू आहेत, पण ती वेळ मात्र दुपारची असू शकते, कारण टॅरो रिडिंगच्या बॅचला संध्याकाळच्या वेळेची मागणी जास्त येत आहे. हा, तर ते संध्याकाळचं अनेक जण देऊ शकतात. बऱ्याच जणांची मागणी आहे की नाही मॅडम संध्याकाळी टॅरो रिडिंग घ्या. तर त्यामुळे आपण प्रयत्न करतो आहे की संध्याकाळी एक टॅरोटची बॅच काढूया, आणि त्यासाठी मग रेकीचे जे सेशन आहे ते आपल्याला दुपारच्या वेळेत घ्यावा लागेल. तर एखादी बॅच, आता येणारी बॅच ही दुपारच्या वेळेमध्ये आपण काढूया. तर नक्कीच थोडासा पुढच्या आठवड्यामध्ये बॅच सुरू होईल. तोपर्यंत आपण आपला प्रवेश निश्चित करून घेऊ शकता. आपल्या आप्तस्वकीय मित्रमंडळी सगळ्यांना बोलवू शकता. मग आजचं सेशन का, तर आपण सेवा म्हणून दर रविवारी एक सेशन घेत असतो, आणि खरंच त्या ब्रह्मांडापर्यंत इतरांचे अनुभव जावे. एक अनुभव ऐकून एखाद्याच्या आयुष्यामध्ये खूप बदल होऊ शकतो. आणि मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये कधीच कोणाला जबरदस्ती केली जात नाही की तुम्ही शेअरिंग कराच. आणि तुम्ही मात्र उत्स्फूर्तपणे जे शेअरिंगला तयार असता, एखाद्याचं शेअरिंग झालं नाही की राग भरता माझ्यावर हक्कानी. त्याकरता मला खूप छान वाटतं. तुम्हाला सगळ्यांना संधी देण्याचा माझा प्रयत्न असतो. पण वेळ असतो की नाही, व्हिडिओ केवढा बघणार आहेत आपला, बघणारे लोक सुद्धा. तर त्या सगळ्या गोष्टीसाठी नक्कीच आपण सगळ्यांना पर्सनल शेअरिंगलाही वेळ देत असतो. तुम्ही सगळेजण एवढं उत्स्फूर्तपणे स्वतः शेअर करायला तयार असता, हे माझं भाग्य आहे. त्या युनिव्हर्सिटी तुम्हाला माझ्यापर्यंत पाठवलं, किती मी लकी आहे तुम्हाला नाही माहिती. तुम्ही विचार नाही करू शकत सगळेजण की त्याचा वर्षाव त्या ब्रह्मांडाचा माझ्यावर केवढा आहे. हे मागे स्टार दिसताय ना, खरंच हे सगळे स्टार तुम्ही आहात. मॅडम माझ्या आयुष्यातले. खरं आहे, खूप छान, खूप छान वाटतं, खूप सुंदर वाटतं, मॅडम आनंद वाटतो. मॅडम हा, कालची जी रेकॉर्डिंग नव्हती का? कालची नाही, मला वाटतं परवा दिवशी केलती काय पाठवते. येस, नाही. ती नका घेऊ, माझी ही मला चांगली वाटली जरा थोडीशी. ओके. नाही, ती नाही टाकत आहे दादा. नाही, हा, ती ती नका. पर्सनली होती, ती नाही टाकत आहे आपण. पर्सनल शेअरिंग आहे, तुमचं काम पूर्ण होईपर्यंत आपण ती शेअरिंग नाही टाकणार आहे दादा. हो हो. ओके. आपला ग्रँडमास्टर मध्ये होणाऱ्या शेअरिंग ह्या फक्त त्या ग्रुप पुरत्या किंवा तुमच्या पुरत्या असतात. ग्रँडमास्टरची शेअरिंग फार एखादी जी वाटली आपल्याला सगळ्यांच्या सहमतीने तीच बाहेर येत असते, नाही तर ग्रँडमास्टरचं सेशन बाहेर नाही येत, एकही नाही. आता हे जे लाईव्ह सेशन आहे आणि आपण जे सांगतो की बाबा आता आपल्याला रेकॉर्डिंग युट्यूबला द्यायची आहे, तर तेच, काळजी करू नका. ओके. हा, आणि तुम्ही पण छान अनुभव शेअर केला कालही, पण परत सांगायचा तुम्हाला तो. सांगू का? हा, बोला. रेकिता, आत्मनमस्ते मॅडम. हं. रेकीमध्ये आल्यानंतर माझ्या जीवनातला एक प्रश्न होता का माझ्या ऑर्डरच्या संदर्भात, आणि मग नंतर मॅडमने सांगितलं का तुमचं सगळं काम होणार आहे. आज जवळपास 13-14 वर्ष झाले, आणि तुटपुंजी पगारमध्ये काम करणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे, सगळ्या लोकांना माहिती असं कसं असतं, त्याचं काय त्याच्या मागं मुलं बाळ कसे, आणि 24 तास तेच डोक्यामध्ये असतं आणि माणूस चिंताग्रस्त असतोय. होईन का नाही भाऊ आपलं आता पूर्ण आयुष्य जर एखादं घालायचं म्हणलं तर त्याला थोडंसं वेगळं वाटतं ना. आणि लोकांचं आपल्याबरोबर जे सोबत काम करणार असते त्यांच्यासोबत राहणं एक थोडंसं माणसाला वाटतंय. आणि मग ज्या वेळेस तुमच्यापाशी तो प्रश्न मांडला आणि माझं योगायोग तुम्ही जे सांगितलं ऊर्जा दिल्यानंतर एक 3 ते 4 दिवसानंतर माझी आणि त्यांची भेट झाली समोरासमोर. मी न काही बोलता ते म्हणले ओके होऊन जाणार आहे. आणि ते म्हटले काम मीच करणार आहे, कोण करणार आहे, माझ्याच हातात आहे ना. का ज्यावेळेस आपण त्यांना बोलत नव्हतो आणि ही ऊर्जा कोणी दिली तुम्ही दिली, त्याच्यामुळेच ते बोलणं तिथपर्यंत त्यांचं माझं तुमचं काहीतरी ऊर्जेनेच दादांची पाठवलं. हिंमत नव्हती त्यांच्यासोबत बोलायची, काय बोलू, कसं बोलू. ओके, संबंध असतात, बाबा माझा अप्रोल काढा किंवा काही. तर त्यांनी स्वतःहून दादांना म्हटलं की नाही मी करणार आहे, तुझी काळजी मला आहे. मात्र दादांनी त्यांना पॉझिटिव्हिटी काय की तुमचं सगळ्या गोष्टी छान होऊ दे,
आणि माझ्या सुद्धा छान होऊ दे, अशी एनर्जी दिली. ओके. ऊर्जा देत असताना आशीर्वाद द्यायचे असतात की तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये छान आनंद, खुशी, प्रेम, आरोग्य, संपन्नता येऊ द्या आणि माझ्या सुद्धा आयुष्यामध्ये. तर ते विन विन पोझिशनने दादानी काम केलं आणि खूप छान प्रकारे आता नक्कीच दादा सगळ्या गोष्टी छान होणार. हे तुमची मेहनत आहे ह्या सगळ्या गोष्टी मागे. 13 वर्ष घालवलेत तुम्ही, लक्षात घ्या. ओके. हा, ती मेहनत फक्त तुम्हाला युनिव्हर्स आता जसं बघा आपण काय म्हणतो ज्ञानदेव दादाच्या आयुष्यामध्ये हा वेळ यायचा होता. ओके. हा वेळ यायचा होता, युनिव्हर्सला मार्ग दाखवायचा होता की तू प्रार्थना तर कर. ओके. जे तुझं 13 वर्षापासून रखडलेलं काम आहे त्यासाठी एक पाऊल पुढचं टाकण्यासाठी तू प्रार्थना तर कर. म्हणून युनिव्हर्सने तुम्हाला निवडलं आहे, कारण प्रार्थनेच्या माध्यमातून हे काम पुढे जाणार असेल, तसं कुठेतरी असेल. हो ना? खूप छान. नक्कीच. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू थँक्यू एप्रिल थँक्यू. आल्यानंतर पहिलं पेमेंट मॅडम तुम्हाला. काय म्हटलं दादा? पहिलं पेमेंट तुम्हाला ऍप म्हणजे तर द्या ना, याचं नाही, एप्रिल आल्यानंतर माझं. सगळ्यांनी एक लक्षात ठेवा, हे बघा तुम्ही एनर्जी एक्सचेंज भरता, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 1 रुपयाचं सुद्धा गिफ्ट मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये मॅडम करता येत नसते आणि घेत नसतात. हे पण सगळ्यांना माहिती असायला हवं. तुम्ही नवीन आहेत ज्ञानदेव दादा, तुम्हाला नाही माहिती की फक्त तुम्ही मेडिटेशन करा, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये छान व्हा, नवीन लोकांना ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडा, हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. ओके. येस, वस्तू स्वरूपामध्ये नाही, ऊर्जा स्वरूपामध्ये फक्त गिफ्ट घेतलं जातं. सगळ्यांना माहिती आहे. मागच्या वेळेस अनेक जण राग भरले, पण आता राग भरलेले चालतील पण नो गिफ्ट. तुम्हाला नाही माहिती मी गिफ्ट नाही घेतली म्हणून काजू, बदाम, मनुके आणले यांनी. पुढच्या वेळेस ते पण ओझं आणू नका. तर फक्त आणि फक्त तुम्ही ऊर्जेसोबत जुडा, खूप छान ऊर्जावान व्हा, तुमच्या आयुष्यामध्ये छान बदल आणा, तुमच्या माध्यमातून अनेकांच्या आयुष्यामध्ये बदल आणायला तुम्ही माध्यम व्हा. हेच माझ्यासाठी गिफ्ट आहे, हेच युनिव्हर्सचं गिफ्ट आहे. थँक्यू, अंतर्मनापासून धन्यवाद दादा, खूप धन्यवाद. तुमच्या भावना मात्र मला समजल्या. थँक्यू. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. कल्पना ताई, तुमचा काय प्रश्न होता सांगा, आपल्याला मेडिटेशन करायचं आहे. आता माईक सुरू करा. मॅडम, रोज किती मिनिटाचं मेडिटेशन केलं पाहिजे? जे मेडिटेशन आहेत ना 5 अरे त्याच्यापैकी हा 5 एवढंच आहेत. होतं फक्त. हा 2 पिरॅमिड आहेत पहिल्या डिग्रीला दिलेले, त्यातला एक कोणताही पिरॅमिड करा. ओके. 2 पॉवर बॉल दिलेले आहेत दिवसभरामध्ये, 2 पैकी एक कोणताही पॉवर बॉल करा. ओके. दोन्ही वेगवेगळे आहेत. थोडंसं तुम्हाला ऐकलं की बरोबर समजेल फरक काय आहे. आणि 39 मिनिटाचं मेडिटेशन कंपल्सरी. ओके. म्हणजे टोटल किती करायचे आहेत रोज? 3. ओके मॅडम, केव्हाही रात्री पण सकाळी चालेल ना, केव्हाही बिलकुल केव्हाही करा, दिवसभरात? तुम्हाला जेव्हा वाटलं मेडिटेशन करायचं तेव्हा करा. ओके. ओके, हा, धन्यवाद मॅडम. समजा जास्त झाले तर पनिशमेंट नाही. ओके ओके, चालेल, ज्योतिताई, पनिशमेंट पण तुमचा घ्यायला प्रश्न तयार होता आहे, पण तुमच्या मनात हाच प्रश्न होता का ज्योतिताई कदम? हाच होता ना? हा. ओके. तर कल्पनाताईच्या माध्यमातून उत्तर मिळालं. रेकॉर्डिंग आहे, सगळं आहे, काही काळजी करू नका. सगळ्यांना सगळ्या गोष्टी मिळतात. काही सदस्य जॉईन झालेले आहेत, पण आता या बॅचला नवीन सदस्य नाही घेत आहे. पुढच्या बॅचला बसू आपण, नवीन लोकांना बसू शकतात बसले तर, पण नाही ती गडबड होईल थोडीशी माझ्याही मागे तुमच्याही मागे. त्यामुळे आपण नवीन बॅचला नवीन सदस्य जोडूया. या ब्रह्मांडी ऊर्जा रेखी सोबत जोडा, सामर्थ्यवान व्हा, आरोग्य संपन्न व्हा. तुम्हाला जे जे हवं आहे ते मिळवण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करा. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर, व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक सुद्धा दिलेली आहे, तर आपण ग्रुप जॉईन करू शकता. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. आत्मा नमस्ते सर्वांना. आपण आता मेडिटेशन घेऊया. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते.